नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 5 जुलै 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, जगातील पहिले अणुभट्टीच्या उष्णतेवर चालणारे हायड्रोजन उत्पादन केंद्र कोणत्या देशाने सुरू केले आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे बघा, भारत. तर आपल्या भारत देशाने जगातील पहिले अणुभट्टीच्या उष्णतेवर चालणारे हायड्रोजन उत्पादन केंद्र हे सुरू केलेले आहे. तर चला बघूयात आपण याबद्दल. बघा, जगातील पहिले अणुभट्टीच्या उष्णतेवर म्हणजेच न्यूक्लिअर हीटवर चालणारे हायड्रोजन उत्पादन केंद्र हे आपल्या भारताने तयार केलेले आहे, हे आपल्या भारताने सुरू केले आहे. तर बघा, याचे स्थान आहे, हे हायड्रोजन उत्पादन केंद्र भारताच्या तमिळनाडू राज्यामधील कलपक्कम येथील अणुसंशोधन केंद्रामध्ये उभारण्यात आलेले आहे. तसेच बघा, भारताच्या अणुऊर्जा विभागाने जून 2026मध्ये या विशेष प्रकल्पाचे अधिकृत उद्घाटन केलेले आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, नवनियुक्त धीरज सेठ हे भारतीय लष्कराचे कितवे भूदल प्रमुख बनले आहेत? तर बघा, याचं उत्तर आहे 31वे. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर ते नुकतेच म्हणजेच धीरज सेठ हे नुकतेच भारतीय लष्कराचे 31व्या क्रमांकाचे भूदल प्रमुख बनलेले आहेत. लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, नवनियुक्त जनरल धीरज सेठ हे भारतीय लष्कराचे 31व्या क्रमांकाचे भूदल प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ द आर्मी स्टाफ हे बनलेले आहेत. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, 29वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2026 कोठे आयोजित होत आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच राजस्थान. तर बघा, 29वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद ही जयपूर राजस्थान येथे आयोजित होत आहे. चला बघूयात आपण. बघा, 29वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2026 ही राजस्थान जयपूर म्हणजेच राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. राजस्थान या राज्याची राजधानी आहे बघा जयपूर. तर बघा, ही परिषद जयपूरमधील राजस्थान इंटरनॅशनल सेंटर येथे पार पडली आहे. या 2 दिवसीय परिषदेचे आयोजन 1 आणि 2 जुलै 2026 रोजी करण्यात आले होते. तसेच बघा, याची मुख्य थीम आहे, मुख्य विषय आहे बघा, विकसित भारत 2047, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सक्षम, डेटा चलित आणि सुरक्षित डिजिटल शासन अशी याची थीम आहे. हे आयोजन प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राजस्थान सरकार यांनी संयुक्तपणे केलेले आहे. लक्षात ठेवा. या परिषदेचे अधिकृत उद्घाटन राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. बघा, केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये 7 विविध श्रेणीमध्ये एकूण 17 राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026 म्हणजेच बघा, त्यामध्ये 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया 2026 या स्पर्धेमध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली आहेत? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा, भारताने या स्पर्धेमध्ये एकूण 3 सुवर्णपदके जिंकलेली आहेत. तर चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया 2026 या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 3 सुवर्णपदके जिंकलेली आहेत. तर ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये पार पडली होती. तर भारताने यामध्ये एकूण 5 पदके जिंकलेली आहेत. त्यामध्ये 3 सुवर्णपदके आहेत, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी या पदकांची संख्या आहे. यामध्ये खालील सुवर्णपदक विजेत्यांचा समावेश आहे. तर बघा, कोण कोण आहेत ते. तर बघा, पवन भद्रावती सुरेश हे कर्नाटक या राज्यामधील आहेत आणि त्यांनी ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग यामध्ये सुवर्णपदक जिंकले आहेत. दुसरे आहेत बघा, मौसम कुमार गिरी हे बिहार राज्याचे आहेत आणि क्लाउड कम्प्युटिंगमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे. तसेच तिसरे आहेत बघा, विष्णू प्रिया सुनील या दिल्लीमधील आहेत आणि त्यांनी हेल्थ अँड सोशल केअर याबद्दल सुवर्णपदक जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, रिम ऑफ द पॅसिफिक या आंतरराष्ट्रीय सागरी सरावाचे आयोजन कोणता देश करत आहे? तर बघा, याचं उत्तर आहे अमेरिका. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. तर अमेरिका हा देश रिम ऑफ द पॅसिफिक या आंतरराष्ट्रीय सागरी सरावाचे आयोजन करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC. अमेरिकेचे चलन आहे अमेरिकन डॉलर. चला बघूयात आपण. बघा,
रिम ऑफ द पॅसिफिक या आंतरराष्ट्रीय सागरी सराव या स्पर्धेचे आयोजन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे करत आहे. तर बघा हा सराव US पॅसिफिक फ्लीट याद्वारे आयोजित केला जातो. आणि 2026ची याची थीम आहे बघा, पार्टनर्स इंटिग्रेटेड अँड प्रिपेअर्ड, म्हणजेच भागीदारी, एकात्मिक आणि सज्ज. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 6 आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावरती भारतातील कोणत्या शहरामध्ये एक रस्ता बनवण्यात आला आहे? याचं उत्तर आहे बघा हैदराबाद. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर भारतातील हैदराबाद या शहरामध्ये अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावरती एक रस्ता बनवण्यात आलेला आहे. चला बघूयात आपण याबद्दल. बघा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावरती भारतामधील हैदराबाद या शहरामध्ये एक रस्ता बनवण्यात आलेला आहे. तेलंगणाची राजधानी आहे बघा हैदराबाद. तर बघा रस्त्याचे नाव आहे, या रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प अवेन्यू असे नाव देण्यात आलेले आहे. आणि बघा हा जो रस्ता आहे तो हैदराबादमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला लागून असलेल्या नानकरामगुडा या भागात स्थित आहे. उद्घाटन जे आहे ते अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित फ्रीडम 250 सोहळ्यादरम्यान जून 2026मध्ये तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का आणि भारतामधील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या हस्ते रस्त्याचे अधिकृत उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, कोणत्या राज्यामधील सीताही कुटकी, नागदमन कुटकी, बैगनी अरहर आणि महाकौशल क्षत्रिय तांदूळ यांना भौगोलिक सांकेतांक म्हणजेच GI टॅग मिळाला आहे? तर बघा हे आहेत मध्य प्रदेश या राज्यामधील. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर चला बघूयात आपण याबद्दल. मध्य प्रदेशची राजधानी आहे बघा भोपाळ. तर बघा जून 2026मध्ये मध्य प्रदेशमधील एकूण 4 पारंपरिक आदिवासी पिकांना हा मानाचा GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. आणि बघा सीताही कुटकी आणि नागदमन कुटकी याबद्दल बघूयात आपण. बघा हे दोन्ही मध्य प्रदेशमधील दिंडोरी जिल्ह्यामधील पोषक तत्वांनी समृद्ध असे लहान तृणधान्य म्हणजेच मिलेट्स या प्रकारातील वाण आहेत आणि ते हवामान बदल सहन करण्याच्या सक्षम आहेत. तर बघा तिसरे आहे बैगनी अरहर. तर बघा ही दिंडोरी परिसरामधील तूर डाळीची एक खास स्थानिक जात आहे आणि ही डाळ पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवली जाते आणि ती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. बघा चौथी आहे महाकौशल क्षत्रिय तांदूळ. तर बघा या 3 पिकांशिवाय जबलपूर, कटनी या भागामधील क्षत्रिय धान म्हणजेच तांदूळ या पिकालाही याच वेळी GI टॅग मिळाला आहे. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 8 आहे, 400 वर्ष जुन्या म्युझियम कोलमचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर बघा याचं उत्तर आहे पदुच्चेरी. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर चला बघूयात आपण याबद्दल. बघा जून 2026मध्ये भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या ऐतिहासिक तलावाचे उद्घाटन करण्यात आले आहे. आणि बघा हा प्राचीन तलाव पदुच्चेरीमधील थवलकुप्पम जवळील पुरणनकुप्पम या गावामध्ये आहे. लक्षात ठेवा. तसेच बघा हा तलाव 400 वर्षापेक्षा जास्त जुना असून तो पल्लव काळामधील असल्याचे मानले जात आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 9 आहे विद्यार्थी मित्रांनो, कोलंबिया या देशाचे राष्ट्राध्यक्षपदी निवडणूक कोणी जिंकली आहे? बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच अबेलार्डो दे ला एस्प्रिएला असे यांचं नाव आहे आणि त्यांनी नुकतीच कोलंबिया या देशाचे अध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेली आहे. तर बघा चला बघूयात आपण. बघा कोलंबिया या देशाची राजधानी आहे बघा बोगोटा. तसेच कोलंबिया या देशाचे चलन आहे कोलंबियन पेसो. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, आंतरराष्ट्रीय सहकार दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच जुलै महिन्याचा पहिला शनिवार. दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस हा जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी साजरा करतो. तर बघा सहकारी दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ कोऑपरेटिव्स. तर दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण हा दिवस साजरा करतो आणि 2026मधील यावर्षी म्हणजेच बघा हा दिवस 4 जुलै 2026 रोजी साजरा करण्यात आलेला आहे. तर बघा 2026ची थीम आहे या दिवसाची कोऑपरेटिव्स बिल्ड अ बेटर
फ्युचर फॉर ऑल म्हणजेच बघा सहकारी संस्था सर्वांसाठी एक उत्तम भविष्य घडवतात. तर बघा याचा उद्देश आहे सहकारी संस्थांचे महत्त्व अधोरेखित करणे, जागतिक विकासामध्ये आणि गरिबी निर्मूलनात त्यांच्या योगदानाचा प्रसार करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तर चला बघा युनायटेड नेशन्स म्हणजेच संयुक्त राष्ट्राद्वारे 1923 पासून हा दिवस साजरा केला जातो आणि 1995मध्ये याला अधिकृत मान्यता मिळाली होती, लक्षात ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे महत्त्वाचे 10 प्रश्न आहेत ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.